प्रियंका गांधींना ताब्यात घेतल्यानंतर आपण बघतोय की सोनिया गांधी थेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यात। तुम्ही दोन दृश्य बघता बघा, राहुल गांधींना कशा पद्धतीने पोलिसांनी उचललं। थेट जाऊया, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। सपकाळ जी आपण बघतोय की ज्या मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये प्रियंका गांधी राहुल गांधींना ठेवलंय, तिथे सोनिया गांधी आता पोहोचलेल्या आहेत। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? एकंदरीत देशात अराजकता आणण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष पावलं उचलत आहे। या गोष्टीचा आपण सर्वांनी मिळून निषेध केला पाहिजे। लोकशाही डुबत असताना हुकुमशाहीचा उदय भारतामध्ये होत आहे का, हा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। राहुल गांधी सातत्याने या देशाच्या सार्वभौमत्वाकरता आणि संविधानिक मूल्यांकरता लढत आहे। राहता राहिला या नीटच्या एक्झामच्या अनुषंगानं पेपर लीक झाल्यापासून आणि होण्यापूर्वीपासून राहुल गांधी या आक्रमक स्वरूपाचे आहेत। छात्रों के गुण सारखा विषय घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत आणि जी मागणी त्यांनी कोट्याला केली, डेहराडूनला केली किंबहुना भारताच्या संसदेमध्ये जी मागणी केली, तीच मागणी आज करण्याच्या अनुषंगानं नाईलाज असतो राहुल गांधी मोदी यांच्या शासकीय निवासस्थानासमोर हे धरणे देण्यासाठी बसले होते। संसद सुरू आहे, तिथे तुम्ही चर्चा करत नाही, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, याचा अर्थ हा तानाशाही आणि सत्याग्रहाचा हा प्रयत्न आहे। आणि एका विरोधी पक्ष नेत्यांना आणि एवढ्या खासदारांना अटक करणे म्हणजे भारतामध्ये लोकशाही यांना संपुष्टात आणायची आहे, हा स्पष्ट अर्थ या उदाहरणाच्या अनुषंगाने आहे। आम्ही अजिबात कुठल्याही परिस्थितीत खपून घेणार नाही। जिल्ह्यामध्ये आंदोलनं पेटलेली आहेत। महाराष्ट्रामध्ये राजभवनाच्या पुढे नागपूर या ठिकाणी आमचे नागपूरचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल गुडदे हे आंदोलनाला बसलेले आहेत। पुण्याच्या राजभवनात देखील आंदोलनाचा पवित्र आमचा आहे। त्यामुळे देशभरातल्या सर्व राजभवनांपुढे आम्ही राहुल गांधींच्या भूमिकेच्या समर्थनार्थ आम्ही बसलेलो आहोत आणि राज्यपालांना आम्ही निवेदन देत आहोत राष्ट्रपतींच्या माध्यमातून की तातडीनं नीट एक्झामिनेशनच्या अनुषंगानं संसदेमध्ये चर्चा करावी। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि काल दिल्लीमध्ये जे युवकांवर दाखल झालेले गुन्हे आहेत ते वापस घ्यावे। हर्षवर्धन, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली पोलिसांची केंद्र सरकारची दडपशाही सुरू असं वाटतंय? आपल्या दडपशाहीच्या पलीकडचा शब्द आपण वापरला पाहिजे। आपल्या समोर चित्रफिती आहेत, भूमिका आहेत। जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं याकरता जर पोलीस कारवाई होत असेल, जर नीट एक्झामिनेशनच्या पेपर लीकच्या अनुषंगानं चर्चा व्हावी या मागणीकरता जर पोलीस दडपशाही करत असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की या देशामध्ये हुकुमशाही आणण्याच्या अनुषंगानं भाजप आता कार्यरत आहे। तुम्ही सविस्तरपणे साम टीव्हीशी संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्ली पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध केलेला आहे। सरकार चर्चेची द्वारं उघडत नाहीये, सरकार कुठली चर्चा करत नाही आणि सरकार कुठली जबाबदारी घेत नाही याचा निषेध त्यांनी केलेला आहे। दुसरीकडे आपण बघतोय सोनिया गांधी या मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या आहेत। प्रियंका गांधींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले, त्यामुळे सोनिया गांधी थेट या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यात आणि त्या तिथं आता माहिती घेतात।